भगवान श्रीकृष्ण म्हणाले की मी आता जलकुंभ दानाचे महात्म्य सांगतो. प्रेतासाठी अन्न व जलाने युक्त असे कुंभाचे दान करावे, कारण यामुळे मनुष्याच्या अस्थी पुष्ट बनतात. प्रेताला देखील प्रसन्नता प्राप्त होते व ते यमपुरीच्या महामार्गावर सुखाने गमन करते. भूमीवर स्वच्छ सारवून पक्वान्नांनी युक्त उदक कुंभाचे दान करावे. त्या दिवशी अन्न जलाने परिपूर्ण एकवर्धन भगवान विष्णूसाठी संकल्प करून पंडितास द्यावा, म्हणजे तो मोक्षासाठी भागीदार होतो. दान अशाच व्यक्तीला द्यावे जो वेद आदींचा ज्ञाता आहे, जो स्वतः तरुण शिवाय दुसऱ्यांना पण तारण्यास समर्थ आहे. अशा दानानेच महत्व असते. गरुडाने भगवानास विचारले की सूतक विधी कसा असतो, तो कसा पाळावा. तेव्हा भगवान म्हणाले की एखाद्या व्यक्तीच्या जन्म अथवा मृत्यूनंतर सपिंड व्यक्तींना सूतक असते. दोन्ही प्रकारच्या सूतकामध्ये 10 दिवसपर्यंत प्रतिग्रह, होम, स्वाध्याय, वेदाध्ययन या सर्व गोष्टी वर्ज्य कराव्यात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वस्त्रासहित स्नान करावे, म्हणजे लगेच शुद्धी होते. व्रत वैकल्य करणारा मंत्राने व पवित्र व नृप यांना सूतक नसते, अथवा ब्राह्मणाच्या आदेशानुसार सूतक जाते. सर्व लोकांना अशुद्धी असते, तर माता पित्यांना सूतक असते. दशानेक विधीनंतर विद्वानास गाय, सुवर्ण यांचे दान द्यावे. जो अनाथ व्यक्तीचे प्रेत संस्कार करतो त्याला कोणत्याच प्रकारची अशुद्धी राहत नाही. भगवान म्हणाले की म्लेच्छांकडून ज्याची हत्या होते तो नरक प्राप्तीस कारणीभूत होतो. महारोगी तथा गृहहत्या करणारा अशा प्रकारच्या त्याज्य व्यक्तीचे दाह कर्म करू नये अथवा त्यांचे सूतक मानू नये. पुरुष सूक्त व वैष्णव मंत्राने विष्णूचे स्मरण करावे. भूमीवर पिंड स्थापून त्याची गंधाक्षदांनी पूजा करावी. विधीपूर्वक देवतांची 5 श्राद्धे करावीत. दान द्यावे. प्रार्थना करून मृत्यू व्यक्तीच्या प्रेतास अग्नी द्यावा. अशा दाह कर्माचे 3 दिवस सूतक राहते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे सहस्र गायी मध्ये वासरू आपल्याच मातेपाशी जाऊन चिकटते, त्याप्रमाणे मनुष्याने केलेली कर्मे देखील मृत्यूनंतर त्याला जाऊन चिकटतात. कर्मानुसार मनुष्य त्याची फळे भोगतो. म्हणून मनुष्यलोकी दान द्यावे. भूमिदाना इतके कोणतेच श्रेष्ठ दान नाही व भूमीसारखे कोणतेच अन्य धान्य नाही. गाय अथवा भूमिदानाने मनुष्याची अनेक पापे नष्ट होतात. अधर्म करण्याची प्रवृत्ती असणारा मनुष्य सहस्र गायींच्या वधा इतके पाप करतो. एका गायीचे हरण करून मग कितीही गायींचे दान दिले तरी त्याची समता नसते. वेदामध्ये असे कथन केले आहे की दुर्बळ व्यक्तींचे रक्षण करणारे जे पुण्य प्राप्त होते ते इत्यादी यज्ञादी कर्मात पुष्कळ संपत्ती दक्षिणेच्या रूपाने देऊन सुद्धा मिळत नाही. जो मनुष्य एखाद्या पंडिताचे धन लुबाडून त्याचा उपभोग घेतो तो आपल्या 7 कुळांचा नाश करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की जो 12 वर्षापैकी लहान किंवा 4 वर्षापेक्षा मोठा असेल त्याचे प्रायश्चित्त त्याच्या मातेने अथवा इतर बांधवांनी केले पाहिजे. प्रतिवर्षी होणाऱ्या श्राद्धाविषयी मी आता सांगतो. दरवर्षी पार्वणद्वारा क्षत्रज व औरस पुत्रांचे श्राद्ध करावे. कोणत्याही पितरांचे श्राद्ध करावे. पार्वण श्राद्धाचे वेळी जर अशुद्धी निर्माण झाली तर अशुद्धी संपल्यावर शुद्धी करून श्राद्ध करावे. भार्या, कन्या व द्विजातीयांचे श्राद्ध तृष्णीभावाने करावे असे महर्षी मुनीने सांगितले आहे. पुढे भगवान म्हणाले की नित्य श्राद्ध मात्र आपल्या शक्तीनुसार गंधाक्षदा व तीळ पंडितांना समर्पण करून
व सर्व पितृगणांच्या उद्देशाने त्यांचे पूजन करावे. त्यावेळी दक्षिणा देऊ नये, फक्त नमस्कार करावा. विश्वादी देवासाठी विद्वानांना भोजन द्यावे, त्यालाच नित्य श्राद्ध म्हणावे. नित्य श्राद्धाचे दैव, वृद्ध, काम्य, नैमित्तिक असे प्रकार असतात. हे विधिपूर्वक करणारा मनुष्य निश्चितच सिद्धी प्राप्त करीत असतो. गरुड भगवानास म्हणाले की हे देवा, आता मी पूर्णपणे जाणले आहे की चांगली कर्म केल्याने स्वर्ग प्राप्ती होते, सुकृतामुळेच हित होते. जितके उत्तम पुण्य आपण करू तेवढेच आपणास सुख प्राप्त होते. या जगात नेहमी धर्माचा विजय होतो, अधर्माचा नाही. सत्याचा विजय होतो, असत्याचा नाही. या जगात चांगले वाईट जे काही कर्म असेल त्या सर्वांचा त्याग केल्याने मनुष्य मुक्त होतो. गायीसाठी खोटे बोलणारा मुका बनतो, तर ब्रह्मा हत्या करणारा क्षयरोगाचा शिकारी बनतो. दुसऱ्याची निंदा करणारा व मिथ्या भाषण करणारा घोर नरकात जातो. जो सर्व तत्वज्ञानाची निंदा करतो तो पुढील जन्मी वाण्याचा जन्म घेतो. वचन देऊन देखील जो पंडितांना धन दान देत नाही तो घुबड बनतो. अग्नीस पायाने स्पर्श करणारा मांजराच्या जन्मास येतो. अशा प्रकारे पूर्वजन्मी केलेल्या पापांची चिन्हे दिसतात व जी काही कर्मे भोगावायची राहतात ती भोगण्यासाठी अत्यंत निकृष्ट अशा योनीत जन्म घ्यावा लागतो. गरुड देवेश्वरास म्हणाले की आपण दान व दानाचे महात्म्य तसेच वैतरणीचे महात्म्य यासंबंधी काही निवेदन करा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की वैतरणी नावाची एक महान नदी यमराजाच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. ही नदी अत्यंत भीतीदायक आहे. हिचा विस्तार 9000 योजने इतका आहे. पृथ्वीवर सर्वात मोठी नदी हीच एक आहे. या नदीमधून अत्यंत दुर्गंधी बाहेर पडते व हिला पार करणे अत्यंत कठीण कर्म आहे. किडे मुंग्यांनी नेहमी ही भरलेली असते. पापी लोक यात सारखे उडत पडत असतात व गोंधळ घालीत असतात. ही महानदी 4 प्रकारच्या प्राण्यांनी युक्त असते. या नदीत दान कर्माचे पुण्य केल्यानेच ओलांडणे सोपे होते. कृतघ्न विश्वासघातकी असे लोक फार दीर्घकाळपर्यंत ते निवास करतात. दान देताना श्रद्धाभाव असेल तर ते दान दीर्घकाळपर्यंत राहते, परंतु शरीर संपत्ती अस्थिर असते, मृत्यू नित्य असतो. म्हणून धर्माचा संचय अवश्य करावा. वैतरणी पार करण्यासाठी गाय दान करावी. प्रार्थना करावी की हे द्विजश्रेष्ठा, मी वैतरणी नदी सुखाने पार करू इच्छितो. त्यासाठी वैतरणी गायीचे दान मी आपल्याला अर्पण करीत आहे. माझी अशी अभिलाषा आहे की गायी माझ्या मागे पुढे असाव्यात. मी गायीमध्येच निवास करावा. त्यानंतर सर्वांना भगवान धर्मराज व वैतरणी गायीस नमस्कार करून ती एका विद्वानास अर्पण करावी. गायीस सांगावे की हे धेनुके, यमराजाच्या भीतीदायक अशा दरवाजाजवळ तू माझी प्रतीक्षा कर. हे वैनत्या, अशा प्रकारे सर्व विधी केल्याने ती महानदी परमसुख देते. जो मनुष्य दान व धर्म यांचे पासून दूर राहतो त्याचे जीवन भूमंडळावर दरिद्रीच राहते. शरीर नाशवंत आहे, ते कधी कायम टिकत नाही. म्हणून शरीराने केलेले व नित्य टिकणारे कार्य अर्थात दान पुण्य नेहमी करावे. प्राण हा एखाद्या पाहुण्यासारखा आहे, तो कधी निघून जाईल हे सांगता येत नाही. श्री भगवान पुढे म्हणाले की आता मी सर्व काही निवेदन केले आहे. फक्त लोकांचे हित करणारे व परम औषध स्वरूप असे जे सांगणे आहे ते मी आता तुला सांगतो. ज्यांच्या हृदय मंदिरात इंदिरवराप्रमाणे भगवान श्रीकृष्ण नेहमी विराजमान असतात त्यांना सतत लाभ होत असतो.
व त्यांच्याच नेहमी विजय होतो. अशा लोकांचा पराभव कधीच होऊ शकत नाही. भगवान विष्णू विस्तृत माता